Hello all of you. I am Professor Kakre Ramesh from ASU Technical Campus in MBA Department, Charles Ahmedabad. So, subject name is Sales and Distribution Management and unit number 5, Wholesaling, Retailing and Logistic Management. Okay, so previous lecture already discussed the classification of wholesaler and today I will discuss your point major wholesaling activities and decision. Major wholesaling activities and decision Okay, major wholesaling activities and decision related thereof are details below. So first one, order processing. Order processing. Order processing means what? Handling of order. Handling of orders. Okay. So, order processing handling of orders, the wholesaler collects order from the various retailers in his for various products and arrange for delivery in lots. The similar, he keeps track of the product in handling stock and place order on the company consider. The transportation delivery time and the factory, who they wholesaler must be decide all the processing sequence and related रूल्स फॉर द फास्टर रिलेशन सो याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे ऑर्डर प्रोसेसिंग हँडलिंग ऑफ ऑर्डर आता जी ऑर्डर आहे ओके कन्झ्युमरने जी डिमांड केलेली जी ऑर्डर दिलेली आहे ती ऑर्डर आपण कशा प्रकारे प्रोसेस करू शकतो आता त्याच्यामध्ये फर्स्ट असतं हँडलिंग ऑफ ऑर्डर तुमची ऑर्डर कुठल्या लोकेशनवरून आलेली आहे त्याच्यानंतर आपण ती कोणत्या वेने डील करणार आहे ते सेल करणार आहे किंवा डिलिव्हर करणार आहे मग ते ट्रान्सपोर्टेशनमध्ये असेल जर लॉंग टर्म जर लॉंग रन असेल लॉंग डिस्टन्सवर असेल तर ते तुम्हाला रेल्वेने जर करायचे असेल डिलिव्हरी करू शकता पण याच्यामध्ये काय ऑर्डर प्रोसेसिंगमध्ये ज्यावेळेस आपण ऑर्डर घेतो मार्केटमधून त्यावेळेस आपण प्रोडक्ट ती ऑर्डर फुलफिल करण्यासाठी ती प्रोसेस करायला स्टार्ट करतो फॉर एक्झाम्पल आपण रॉ मटेरियल परचेस करतो देन आपण त्याच्यावरती प्रोसेस करतो मग ते एक्झिक्यूट होते त्याच्यानंतर आपण ते वेअर हाऊसला जाऊन देतो स्टॉकला जाऊन देतो त्याच्यानंतर आपण ते ऑर्डर हँडल करतो आणि त्या लोकेशनवर जे कन्झ्युमर जे मार्केट त्या लोकेशनवर आपण ऑर्डर डिलिव्हर करतो ओके सो नेक्स्ट वन वेअर हाऊसिंग स्टोरेज ऑफ इन्व्हेंटरी वेअर हाऊसिंग warehousing, storage of inventory. Warehousing, storage of inventory. The wholesaler holds sufficient stock in the warehouse to meet the retail demands for a particular period of time. From the warehouse, goods can be dispatched quickly to the retailer. So, याच्यामध्ये काय सांगितलं वेअरहाऊस ज्यावेळेस कंपनी प्रोडक्ट तयार करते प्रोडक्ट बनवते त्यावेळेस आपण स्टॉक तयार ठेवत असतो जेणेकरून टायमिंग शॉर्ट किंवा अचानकपणे जर रिटेलरने जर डिमांड केली आपल्याला प्रोडक्टची अर्जंटली तर आपल्याकडे जो स्टॉक शिल्लक असतो वेअर हाऊसमध्ये प्रोडक्टचा तर आपण त्या रिटेलरची डिमांड फुलफिल करू शकतो म्हणून वेअर हाऊस खूप इम्पॉर्टंट असतो मग मेजर होलसेल ऍक्टिव्हिटी डिसिजनमध्ये काय जर ज्या वेळेस रिटेलर असेल तर मार्केटमध्ये कन्झ्युमर असेल त्यावेळेस अचानकपणे आपल्याला प्रोडक्टची ऑर्डर देतात पण त्यावेळेस आपल्याकडे टाइम पिरियड कमी असतो प्रोडक्ट तयार करण्यासाठी
तर आपल्याकडे ऑलरेडी स्टॉक असला पाहिजे वेअरहाऊसमध्ये, जेणेकरून आपण त्या कस्टमरची डिमांड फुलफिल करू शकतो. ओके, सो नेक्स्ट, क्रेडिट सपोर्ट. Credit support. The wholesaler provides the goods to the retailer on a credit basis, thus providing them individually support, and the wholesaler has to decide in advance this credit limit as well as the time duration for the same. So याच्यामध्ये काय क्रेडिट सपोर्ट खूप इम्पॉर्टंट असतो. त्याच्यामध्ये होलसेल मग आपण जे ऑर्डर देतो त्यामध्ये क्रेडिट केव्हा आपण क्रिएट करू शकतो, आपला पास्ट एक्सपिरियन्स, आपला पास्ट वर्क एक्सपिरियन्स जो असेल, म्हणजे आपण डिलिव्हरी कशी केलेली आहे, आपण पेमेंट कशा प्रकारे जमा केलेली आहे, त्याच्यावर तुमचं क्रेडिट सपोर्ट डिपेंड असतो. ओके, सो नेक्स्ट वन, इन्व्हेंटरी. Inventory, amount of stock to be held. Amount of stock to be held. To be held. The wholesaler has to decide the optimum amount of stock to be held in the warehouse by estimating the potential demand for the retail outlet. So याच्यामध्ये काय सांगितलं, इन्व्हेंटरी मीन्स पूर्णपणे ते एकत्र साधन करत असतो. स्टॉक असेल, रॉ मटेरियल असेल, त्यानंतर असेंब्ली सिस्टीम असेल, याच्यामध्ये इन्व्हेंटरी खूप इम्पॉर्टंट असते. मग ते वेअरहाऊसमध्ये आपण ज्यावेळेस फिनिश गुड्स किंवा रॉ मटेरियल ज्यावेळेस आपण वेअरहाऊसमध्ये स्टॉक करून ठेवतो, तो अमाऊंट स्टॉक ऑफ टू बी हेल्डमध्ये कन्सिडर होऊन जातो. सो नेक्स्ट, ट्रान्सपोर्टेशन. Transportation, shipping of goods. Shipping of goods. The wholesaler decides the arrange for the appropriate transportation mode to the facility the goods to be reached to the retail outlet from the wholesaler warehouse. So याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, ट्रान्सपोर्टेशन खूप इम्पॉर्टंट असतं. यामध्ये जे होलसेलर असतात ते वेअरहाऊसमध्ये ज्यावेळेस स्टॉक करून ठेवत असतात प्रोडक्ट, त्याच्यानंतर ते तिथून त्या पुढील प्रोसेस म्हणजे ट्रान्सपोर्टेशन. म्हणजे त्याच्यामध्ये आपण आपले प्रोडक्ट डिलिव्हरी कुठे करणार आहे, ट्रान्सपोर्ट कशा लॉजिस्टिक डिपार्टमेंटमध्ये कशाद्वारे करणार आहे, मीन्स ऑफ रेल्वे, रोडवे, सीवे किंवा एअरवे, कशाद्वारे आपण हे ट्रान्सपोर्ट करू शकतो. त्याच्यामध्ये आपण होलसेल ॲक्टिव्हिटीजमध्ये डिसिजन घेऊ शकतो. ओके, सो नेक्स्ट, प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज. Promotional activities. Wholesaler helps manufacturer to sell his product to the final consumer. In the process, wholesaler produce the retailer for a creation, product and arrange the marketing support about the product. So promotional activities मध्ये ऑलरेडी wholesaler ज्यावेळेस प्रोडक्ट सेल करत असतात, डिलिव्हर करत असतात, त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली मार्केट आणि यामध्ये रिटेलरमध्ये ऑटोमॅटिकली ॲडव्हर्टाइजमेंट होत असते. त्यामुळे प्रमोशन ॲक्टिव्हिटी खूप इम्पॉर्टंट असते. मॅन्युफॅक्चररकडनं ज्यावेळेस होलसेलर प्रोडक्ट परचेस करतात, त्यानंतर पुढे आपण काय करू शकतो, ॲक्टिव्हिटी कन्सल्ट करू शकतो. ओके, सो नेक्स्ट, गॅदर मार्केट इन्फॉर्मेशन. गॅदर मार्केट information.
So gather market information. Wholesaler keep the track to market information such as the customer demand, sales and competitive activities. The salesman wholesaler keep the track and competitive activities such as sales strength offer, handling and margin offer. So याच्यामध्ये मार्केट इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं किंवा प्रोव्हाइड करणं खूप गरजेचं असतं. मार्केट सर्वे केल्यानंतर मार्केटमध्ये कुठल्या गोष्टी आपल्याला इन्क्रीज करायच्या आहेत त्याच्यामध्ये आपण इन्फॉर्मेशनद्वारे करेक्ट करू शकतो. ओके, सो नेक्स्ट मार्केट कव्हरेज. Market coverage. Companies market ultimately market just depends on the coverage for auto retailer shop in city, small retailer and geographical area. So market coverage करण्यासाठी आपल्याला रिटेलर कुठे आहे कुठे नाही पूर्णपणे प्रॉपर स्टडी करायला पाहिजे. Warehouse location and design. Warehouse location and design. The warehouse has to be located in the close to retailer in order to save the upon transportation cost and time. So याच्यामध्ये कसं म्हटलं वेअरहाऊसचं लोकेशन हे तुमच्या मॅन्युफॅक्चररच्या शेजारी पाहिजे वेअरहाऊस असतो ते सिटीमध्ये आपण लवकर प्रोडक्ट डिलिव्हर करू शकतो किंवा वेअरहाऊसमध्ये ठेवू शकतो अशा ठिकाणी ते लोकेशन पाहिजे. आणि डिझाईन ही अशा प्रकारे तयार झालेली पाहिजे जेणेकरून इलेक्ट्रिसिटी असेल जास्तीत जास्त प्रमाणात सिक्युरिटी असेल अशा प्रकारे डिझाईन तयार झालेली पाहिजे. ओके, सो नेक्स्ट मॅन पॉवर. Manpower. The wholesaler takes in the decision regarding manpower requirement for various wholesale activities in light of the market coverage to be achieved. So manpower खूप इम्पॉर्टंट असतो होलसेलिंगमध्ये डील करण्यासाठी, डील फायनल करण्यासाठी, नंतर प्रोडक्ट परचेस करण्यासाठी, डिलिव्हर करण्यासाठी, प्लॅनिंग करण्यासाठी, ऑल ॲक्टिव्हिटीसाठी डिसिजनसाठी manpower most important असते. ओके, सो today's lecture is over. Thank you very much.